वेलकम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या तिसऱ्या पार्टमध्ये. आज आपण पाहणार आहोत ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस मधले राहिलेले काही टाईप आणि त्याचे काही एक्झाम्पल्स. तर पहा, दोन पार्टमध्ये आपण सर्वात पहिल्या पार्टमध्ये बेसिक गोष्टी पाहिल्या होत्या, ज्यामध्ये आपण मूळ रचना कशी असते, ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसचे टाईप, त्याची रचना कशी असते त्या गोष्टी पाहिल्या. दुसऱ्या पार्टमध्ये आपण काल काय पाहिलं की काही प्रश्न असे आहेत जे आपल्याला एखादा वर्ड पाहून सुद्धा त्याचे उत्तर शोधता येतात, जसं आयएनजी वाला पाहिलं. त्यानंतर आज आपल्याला पाहायचं आहे की असे काही प्रश्न ज्याचं आपल्याला ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं हे लक्षात येत नाही, त्यासाठी आपल्याला त्याचा जो काही रूल आहे तो लक्षात कसा ठेवायचा आणि इझिली असे प्रश्न जे आहेत त्याचं ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये किंवा पॅसिव्ह वॉइसचं ऍक्टिव्ह वॉइसमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं तर ते आपण पाहूया. तर पहा, ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस मधलंच एक आपण एक्झाम्पल लिहिलेलं आहे. पहा, ओपन दी डोअर. आता आपण काल पर्यंत जे पाहिलं त्यामध्ये एक गोष्ट जर तुमच्या लक्षात फिट बसली असेल की कोणत्याही ऍक्टिव्ह वॉइसचं जेव्हा पॅसिव्ह वॉइस होतं तेव्हा V3 आपल्याला तिथे कन्फर्म पाहिजे आहे. ओके, सो V3 हे कंपल्सरी आहे आपल्या सगळ्याच्या सगळ्या पॅसिव्ह वॉइस मध्ये. कोणतंच वाक्य असं असणार आहे ज्याच्यामध्ये व्हर्बचा तिसरा फॉर्म नाहीये. ओके, सो V3 तिथं असणार आहे. आता हे जे वाक्य आहे ओपन दी डोअर, आता वाचल्यावरून तुम्हाला काय लक्षात येते, एखाद्या व्यक्तीला काय केलेली आहे, सूचना केलेली आहे दार उघडण्याची. आपण इथं काही लिहू शकतो, ओपन दी विंडो, अजून अशा कुठल्याही सूचना आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. आणि तुम्हाला ऍक्च्युअली कोणाला म्हटलंय असं लक्षात येत आहे का याच्यामध्ये, किंवा असं आपल्याला वाक्यात तिथे काही सांगितलेलं नाहीये की नेमकं कुणाला म्हटलेलं आहे, परंतु ही काहीतरी कमांड आहे एखाद्या व्यक्तीला दिलेली. त्यामुळे मग आपल्याला इथे याचं ऍक्टिव्ह वॉइस कसं करायचं, सॉरी पॅसिव्ह वॉइस कसं करायचं ते पाहायचं आहे. तर जेव्हा असे वाक्य असतात ज्यामध्ये एखादी कमांड दिलेली असते किंवा काहीतरी करण्यासाठी सांगितलेलं असतं, तेव्हा आपण इथे अझूम करायचं की हे कोणाला तरी म्हटलेलं आहे. ओके, काल सुद्धा आपण तसं समवनचं एक वाक्य एक्झाम्पल्स मध्ये पाहिलं होतं. ज्यांनी पार्ट 1 आणि पार्ट 2 नाही पाहिलं ना त्यांनी आधी ते दोन पार्ट पहा, जेणेकरून तुम्हाला थर्ड पार्ट समजायला तिथे मदत होईल. आता जेव्हा असे वाक्य असतात तेव्हा त्याची रचना कशी करायची ते सांगते. पहिल्यांदा सुरुवातीला घ्यायचा लेट हा शब्द. ओके, का घ्यायचा तर घ्यायचा, त्याचा तसा रूल आहे म्हणून घ्यायचा असं लक्षात ठेवा. त्यानंतर लेट, आता त्याच्यानंतर आपल्या याच्यामधलं ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे आपण पॅसिव्ह वॉइसचं ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करताना जे ऑब्जेक्ट असते ते सुरुवातीला घेतो, पण या अशा वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला न घेता लेट हा शब्द आधी घ्यायचा, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा लेट, त्यानंतरचा महत्त्वाचा शब्द आहे बी, जो आपण बाय घेत होतो आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये, इथे बाय न घेता आपल्याला घ्यायचा आहे बी, आणि नंतर आपल्याला घ्यायचा आहे व्ही चा थर्ड फॉर्म. हे तर कंपल्सरी आहेच, व्ही चा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, प्लस जर काही एक्स्ट्रा असेल तर ते पुढे कॉम्प्लिमेंट मध्ये आपल्याला इथे लिहून टाकायचं आहे. सो ही रचना डोक्यात फिट करून घ्या जेव्हा एखादी सूचना केल्यासारखे वाक्य असतील. आता तुम्हाला तर काही ओळखायची गरज नाही, तुम्हाला ऑप्शन वरून तिथे लक्षात येतेच. तुम्हाला काही प्रश्न दिला ते सोडवा असं तर म्हणत नाही, त्यामुळे आपल्याला ते लक्षात येतं. आपल्या ऑप्शन मध्ये लेट असेल तर समजून जायचं काहीतरी बाहेर सूचनेचं आहे, मग अशी रचना तिथे दिसायला पाहिजे. सो पहा, मग आता ओपन दी डोअर या वाक्याचा आपल्याला जर का पॅसिव्ह वॉइस करायचं आहे तर कसं होईल, सुरुवातीला काय घ्यायचं आपण म्हटलेलं आहे लेट. आता ऑब्जेक्ट काय आहे वाक्य, दी डोअर, लेट दी डोअर, इथपर्यंत आपण आलो. मग आता पुढचा शब्द काय आहे बी, इथपर्यंत आलो. आता तिसरा शब्द काय आहे, व्हर्बचा तिसरा फॉर्म. आता ओपन आहे, ओपनचा थर्ड फॉर्म काय आहे, आपल्याला तिथे ईडी लावायचा आहे, ओ पी ई एन ईडी. लेट दी डोअर बी ओपन, असं इतकं इझी आहे. पहा, व्हर्बचा तिसरा फॉर्म असला पाहिजे. तुम्हाला जे पर्याय असतील त्याच्यामध्ये कदाचित कुठे व्हर्बचा दुसरा फॉर्म असेल, कदाचित तिथे आता दुसराही फॉर्म याचा ईडीचा, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो लेटने सुरुवात नसेल, कदाचित द डोअरने सुरुवात असू शकेल, बीच्या जागी दुसरा शब्द असू शकेल. सो हे तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर याचं लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुमचं उत्तर चुकणार नाही. त्याच्यानंतरचं पुढचं वाक्य आहे पहा, चेंज द व्हॉइस. जे आपण चॅप्टर पाहत आहोत त्याच वाक्याचं आपल्याला हे ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. मग काय करसाल, सुरुवात कशाने येईल, ऑब्विसली लेट. आता काय आहे ऑब्जेक्ट, लेट दी व्हॉइस, लेट दी व्हॉइस. पुढचा शब्द काय आहे आपला बी, आणि इथे चेंज आहे, चेंजचं थर्ड फॉर्म काय असणार आहे, CHANGED. लक्षात आलं. मग कुठल्याही अशा प्रकारच्या कमांडचे वाक्य जर असतील तर त्याची सुरुवात कशाने करायला लागणार आहे आपल्याला, लेटनी, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येईल, त्याच्यानंतर बी हा शब्द येईल, त्याच्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म येईल कंपल्सरी, आणि शेवटी कॉम्प्लिमेंट जे काय असेल एक्स्ट्रा दिलेलं असेल तर. या वाक्यामध्ये नाही आहे म्हणून पुढे काय आपलं आलं नाही, पण जर असेल तर ते तुम्ही त्याच्या पुढे तिकडे लिहू शकता. सो अशा प्रकारे करायचं आपल्याला या वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस. आता पाहूया आपण पुढचा टाईप.
चला आता आपण काही प्रश्नार्थक वाक्य पाहूया ज्याचं ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं. आता आपलं पहिलं वाक्य पहा, हु सिंग्स अ सॉन्ग असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला लक्षात येते की वर्तमानकाळी वाक्य आहे, इथे यस लागलेलं आहे आणि आपल्याला याचं पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. तत्पूर्वी हा एक बॉक्स आहे तो लक्षात घ्या. व्हाय, व्हेन, हाऊ, वेअर आणि व्हॉट या शब्दांनी जर का प्रश्नाची सुरुवात असेल, या प्रश्नांनी जर का प्रश्नाची सुरुवात झालेली असेल आणि आपल्याला म्हटलेलं असेल की ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करा, तर पॅसिव्ह वॉइसची सुरुवात सुद्धा याच शब्दांनी होईल. म्हणजे व्हायचं वाक्य असेल तर सुरुवातीला व्हायच येईल, व्हेनचं असेल तर सुरुवातीला व्हेनच येईल. बट हू ने जर का वाक्याची सुरुवात झालेली असेल तर हूच्या जागी हूम येईल. हूच्या जागी काय येईल? हूम येईल. पण नुसतंच हूम येईल का? तर नाही, बाय हूम येईल. हूच्या जागी काय येईल? बाय हूम येईल. नुसतं हूम येणार नाही, बाय हूम येईल. मग आता आपलं पहिलं वाक्य हूचंच आहे. हू सिंग्स अ सॉन्ग असं म्हटलेलं आहे. मग सुरुवात काय येईल? पहिलं वाक्याचं उत्तर पाहतोय आपण, बाय हूम. सुरुवात काय येईल? बाय हूम. आता वाक्य आपलं वर्तमानकाळी आहे आणि आपण प्रश्नार्थक शब्द पहिले घेतलाय. हूचं काय झालेलं आहे? बाय हूम. त्याच्यानंतर घ्यायचं आहे हेल्पिंग वर्ब. आता वाक्य वर्तमानकाळी आहे, मग हेल्पिंग वर्ब सुद्धा कोणतं असेल? वर्तमानकाळीच. कारण आपण कालच पाहिलं वाक्याचा अर्थ बदलायला नको. जरी आपण पॅसिव्ह वॉइस करतोय तरी तोच अर्थ राहायला पाहिजे, त्याच काळातलं ते वाक्य राहिलं पाहिजे. मग हेल्पिंग वर्ब काय येईल? वर्तमान काळातलं इज. का बरं इज? अ सॉन्ग आहे. 2-4 सॉन्ग आहेत का? एकच सॉन्ग आहे, त्याच तिथं इज येईल. बाय हूम इज. आता काय आहे? अ सॉन्ग. काय घ्यायचंय? ऑब्जेक्ट घ्यायचंय, अ सॉन्ग. त्याच्यानंतर सिंग आहे. सिंगचं थर्ड फॉर्म काय येईल? संग. आणि प्रश्नार्थक चिन्ह. बाय हूम इज अ सॉन्ग संग. कोणाकडून गाणं म्हटलं गेलं, असं त्याचं पॅसिव्ह फॉर्म होणार आहे पहिल्या वाक्यातलं. लक्षात आलं? मग हू असलं तर हूचं काय होईल? बाय हूम. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब ज्या काळातलं वाक्य आहे ते अनेकवचनी नाही आहे, एकवचनी आहे म्हणून इज. त्यानंतर अ सॉन्ग संग. अशा प्रकारे याचं पॅसिव्ह वॉइस होईल. त्याच्यानंतरचं दुसरं वाक्य आहे पहा, व्हॉट इज शी डुईंग. आता आपण इथे पहा व्हाय, व्हेन, हाऊ, वेअर, व्हॉट हे शब्द असतील तर त्याचं पॅसिव्ह वॉइस करताना सुरुवात कशाने होईल? त्याच शब्दाने होईल. मग दुसऱ्या याचं उत्तर पहा, व्हॉट. व्हॉट. आता व्हॉट इज शी डुईंग. इथे काय दिसतंय तुम्हाला? आयएनजी दिसतंय. काल आपण पाहिलं जर का ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आयएनजी असेल तर त्याचा पॅसिव्ह वॉइस होताना तिथं कोणता शब्द आला पाहिजे? बीइंग. कोणता शब्द आला पाहिजे? बीइंग. व्हॉट इज. त्याच्यानंतर बीइंग. डुईंगचा थर्ड फॉर्म डन. डुईंगचा थर्ड फॉर्म डन. व्हॉट इज बीइंग डन. बाय येईल इथे, बाय. कारण आपल्याला इथे करता आहे वाक्यामध्ये, त्याच्यामुळे बाय येईल आणि शी ची येईल द्वितीय विभक्ती हर. व्हॉट इज बीइंग डन बाय हर. व्हॉट इज शी डुईंग. व्हॉट इज बीइंग डन बाय हर. अशा प्रकारे त्याचं पॅसिव्ह फॉर्म होईल. व्हॉटचं काय राहील? व्हॉटच. जे हेल्पिंग वर्ब आहे तेच. त्यानंतर डुईंग आयएनजी आहे म्हणून बीइंग हा वर्ड येईल. वर्बचा थर्ड फॉर्म डन आणि बाय हर, कारण त्याच्यामध्ये आपल्याला शी दिलेला आहे म्हणून. ओके. आता तिसरं वाक्य आपण पाहूया. पहा, whom I saw yesterday असं वाक्य आहे. आता जसं या whoचं हू झालं तसं whomचं काय होईल? हू होईल. whomचं ऍक्टिव्ह पॅसिव्ह वर्तन काय होईल? हू होईल. तर मग काय येईल? whomच्या जागी हू. आता वाक्य कोणत्या काळातलं आहे? भूतकाळातलं. कारण इथे काय दिसतं आपल्याला? सॉ. त्यामुळे वाक्य कशाचं आहे? भूतकाळाचं. येस्टरडे शब्द तसा आहे. येस्टरडे म्हणजे काल. कालची गोष्ट सांगायची असेल तर ऑब्व्हियसली आपण भूतकाळातच सांगू. त्याच्यामुळे लक्षात नसेल ते व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. हू वॉज. मग हेल्पिंग वर्ब सुद्धा काय? भूतकाळातलं वॉज. हू वॉज. का वॉज येईल? एकटा व्यक्तीबद्दल बोलतोय, आय आहे तर मग वेअर येईल का? आय सोबत नेहमी वॉजच असते म्हणून इथे काय? हू वॉज. आता व्हर्बचा आपल्या थर्ड फॉर्म काय आहे? सी चा थर्ड फॉर्म सीन. हू वॉज सीन बाय. आयची द्वितीय विभक्ती मी. हू वॉज सीन बाय मी. आणि जे येस्टरडे आहे तो येस्टरडे. येस्टरडे आहे तो येस्टरडे जसाच्या तसा. हू वॉज सीन बाय मी येस्टरडे. अशा प्रकारे याचं पॅसिव्ह फॉर्म होणार आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या? आता पाहूया आपण चौथं वाक्य. आता चौथं वाक्य, व्हाय डू यू वेस्ट टाइम. आता पहा, व्हाय शब्द वरच्या बॉक्स मध्ये आहे म्हणजे व्हाय राहील. मग व्हायचं परत येईल व्हाय. याच्यावरूनही तुम्ही बाय. त्या वाक्यामध्ये डू आहे. डू म्हणजे कोणतं वाक्य आहे? वर्तमान काळाचं.
मग आपल्याला वर्तमान काळी स्वरूप इथं वापरावं लागेल हेल्पिंग व्हर्बचं व्हाय इज. त्याच्यानंतर व्हाय डू यू वेस्ट टाइम असं म्हटलेलं आहे. मग व्हाय इज त्याच्यानंतर टाइम हा शब्द येईल टाइम. त्याच्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म काय आहे वेस्ट, वेस्टेड आणि वेस्टेड. व्हाय इज टाइम वेस्टेड बाय यू. यू ची द्वितीय विभक्ती ही यूच असते, सो हे यूज राहील आणि इथे बाय लागेल. सो व्हाय इज टाइम वेस्टेड बाय यू अशा प्रकारे त्याचा पॅसिव्ह वॉइस होणार आहे. आय होप तुमच्या प्रश्नार्थक वाक्य सुद्धा लक्षात आले असतील, ऑर्डर वाले वाक्य सुद्धा लक्षात आले असतील. आणखी काही बरेचसे राहिलेले आहेत, परंतु हे असे आपण वाक्य घेतले ज्याच्यावरती मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. आता आपण दोन असे एक्झाम्पल पाहूया जे तुम्ही एलिमिनेशन मेथडने कसे सोडवू शकाल हे मी तुम्हाला सांगते. तर चला मग पाहूया ते दोन एक्झाम्पल्स. तर आता पहा, तुम्हाला इकडे स्क्रीनवरती तुमचा प्रश्न दिसत असेल. तर पहिला प्रश्न आहे पहा, हु टॉट यू इंग्लिश. आता पहा, हु ने सुरुवात झालेली आहे, आपण आत्ताच पाहिलं. हु ने जर का सुरुवात झाली असेल तर आपल्याला सुरुवातीला काय पाहिजे बाय हुम. मग आता सरळ ऑप्शन कडे जायचं प्रश्न वाचून. पहिला ऑप्शन आहे पहा बाय हु, त्याच्यानंतर दुसरा आहे इंग्लिश पासून सुरुवात झाली आहे, तिसऱ्या याच्यामध्ये बाय हुम आहे आणि चौथ्या याच्यामध्ये फक्त हु आहे. आता तुम्हाला सांगा याच्यामध्ये सोडवायचं तरी काम आहे का? पहिल्या याच्यात बाय हु आलंय, आपण आत्ताच पाहिलं की हु जर असेल तर बाय हुम आलं पाहिजे, त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन कट. सेकंड ऑप्शन मध्ये इंग्लिश पासून सुरुवात केली, येईल का असं? आपण आत्ताच पहिलं प्रश्नार्थ वाक्यात मध्ये हु ने सुरुवात झाली असेल तर बाय हुम येईल, सेकंड ऑप्शन कट. थर्ड ऑप्शन मध्ये फक्त आपल्याला बाय हुम दिसतंय, त्यामुळे काही विचार करायचं काम नाही, सोडवायचं काम नाही, सरळ सरळ थर्ड ऑप्शन तिथे टिक करायचा. सो ही आहे एलिमिनेशन मेथड आणि हे विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात जर का ठेवलं, प्रॅक्टिस जर का केली तर पाहल्या उत्तर काढू शकता. विदिन अ सेकंड तुमचं उत्तर तिथे निघेल. सो दुसरा प्रश्न आता पाहूया. पहा, पहिला प्रश्न आपण पाहिला जो आपण सरळ ऑप्शननी सोडवू शकतो. सेकंड आहे पहा, द ओनर ओपन द डोर असं वाक्य आहे. द ओनर ओपन द डोर. आता पहिल्या याच्यामध्ये आपण ऑप्शन पाहूया. पहिला आहे पहा द डोर वॉज. द डोर वॉज. आता पहा चारही वाक्य जे आहेत त्याची सुरुवात पाहायची पहिल्यांदा कशाने झालेली आहे. पहिल्या वाक्याची सुरुवात द डोर, सेकंड वाक्याची सुरुवात द डोर, थर्ड वाक्याची सुरुवात द ओनरने झालेली आहे. येईल का हे? आपल्याला माहित आहे ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यावं लागते आणि ओनर हे कर्ता आहे त्या वाक्यातला, तर ओनरने सुरुवात पॅसिव्ह वॉइसची होईल का? नाही होणार, त्याच्यामुळे थर्ड ऑप्शन तुमचा तिथे कॅन्सल होईल. उरले आता तीन आहे. ओके, द ओनर ओपन द डोर असं म्हटलेलं आहे. तर चौथ्या वाक्यात पण तुम्हाला हेल्पिंग वर्ब इज दिसतंय. इज येईल का? इज. वाक्य जर का भूतकाळातलं आहे तर हेल्पिंग वर्ड हे भूतकाळातलं लागेल, मग इज येणार नाही, तर त्यामुळे चौथा ऑप्शन गेला. आता राहिला पहिला आणि दुसरा ऑप्शन. तर पहा द डोर वॉज बीइंग दिलेला आहे. बीइंग कुठे येणार आहे? आयएनजी आहे का तिथं? नाहीये, त्यामुळे बीइंग कसं येईल? बस उरलेला आपला दुसरा ऑप्शन, त्याचं उत्तर असणार आहे द डोर वॉज ओपन बाय द ओनर. बाय पण आहे, सगळे रूल आपले फॉलो होत आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर असणार आहे. पहिल्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे द डोर वॉज बीइंग ओपन बाय द. बीइंगचं जायचं काही काम नाहीये. बीइंग असेल तर आयएनजी पाहिजे होतं, ओपनिंग पाहिजे होतं, तसं नाहीये, त्याच्यामुळे तिथे बीइंगचा काही उपयोग नाहीये. सो अशा प्रकारे एलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता आणि दोन्ही प्रश्न PYQ आहेत आलेले आहेत. सो असेच प्रश्न तुम्ही शोधा, प्रॅक्टिस करा, काही आणखी व्हिडिओज बघा आणि डिटेलमध्ये हा टॉपिक तुमचा जो आहे तो कंप्लीट करा. आपल्या तीनही व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन सॉल्व्ह होतील याचाच मी प्रयत्न केलेला आहे आणि खूप इझी पद्धतीने आपण ते पाहिलेलं आहे. ज्यांनी आधीचे 2 पार्ट पाहिले नसतील त्याची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते दोनही व्हिडिओ पहा. हे तीनही पार्ट जर तुम्ही कंटिन्युअसली बघितले तर तुमचा चेंज द व्हॉइसचा मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशी मी तुम्हाला गॅरंटी देते. सो थँक्यू सो मच. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. ही इंग्लिश ग्रामरची सिरीज कंटिन्यू करायची का हे सुद्धा नक्की सांगा. त्यासोबत आपण इकॉनॉमिक्सची सुद्धा सिरीज सुरू करत आहोत, सो ते व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. सो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.